कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आनंदी राहा, अभ्यास करत राहा. हा व्हिडिओ ऑनलाईन एक्झामच्या गायडन्सबद्दल आहे, युजर गाईड आहे. तर कशा प्रकारे आहे ते बघूया आपण. गाईड फॉर SPPU ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ बॅकलॉग अँड परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झाम फ्रॉम 8 डिसेंबर टू 2020. तर हे आहे युनिव्हर्सिटीचं वेबसाईट चालू. तर तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये जायचं आहे. लक्षात घ्या, एक्झाम फॉर्म्स ऑनलाईनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कसं जाणार आहे, तुम्ही युनिव्हर्सिटी वेबसाईट unipune.com टाका. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन टाका. एक्झामिनेशन झाल्यानंतर एक्झाम फॉर्म ऑनलाईन, पुन्हा सांगतो, वेबसाईट ओपन करा, एक्झामिनेशनमध्ये जावा, नंतर एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन वरून 4 नंबरचं स्टुडंट्स सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन, तिथं गेल्यानंतर लिंक 1 ओपन करायची आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे, ऑनलाईन एक्झाम लॉग इन. ठीक आहे. पुढे लॉग इन लिंक 1वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुमचं लॉग इन बाय मोबाईल नंबर, ईमेल, आधार कार्ड, जे काय असेल डेटा टाकायचा आहे. नंतर पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला मिळालेला आहे. QR कोड टाका. नंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल. SPS स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम ओपन होईल तुमची एक्झाम फॉर्मची. तर युजर नेम टाका, पासवर्ड टाका तुम्हाला मिळालेला, तो परमनंट असणार आहे ऑल बॅकलॉग आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह एक्झामसाठीचा. त्यानंतर प्रोसेस करा, प्रोसीड करा पुढं. नंतर अशी विंडो ओपन होईल. लॉग इन ID टाका, पासवर्ड टाका, क्लिक टू कंटिन्यू. त्यापुढे अशी विंडो ओपन होईल. नंतर तर कंटिन्यूवर क्लिक करा. नंतर तुमचा यूज कॅमेरा ऑन असणार आहे, नसेल तर ऑन करायचा आहे ऑलरेडी. तर इन्स्ट्रक्शन सर्व वाचून घ्यायचे आहेत. इन्स्ट्रक्शन वाचून घेतल्यानंतर नेक्स्ट बटन दाबायचे तुम्हाला. ॲक्च्युअल एक्झाम तुमची पुन्हा इन्स्ट्रक्शन आहेत ते वाचून घ्या, पुन्हा एक नेक्स्ट करा, व्यवस्थित वाचून घ्या. आता ॲक्च्युअल नेक्स्ट केल्यानंतर अजून प्रोसेस आहे, प्रोसीड नाववर क्लिक करायचं आहे. तर इथं का जे आहे ते पण वाचून घ्या. रीड इन्स्ट्रक्शन बिफोर यू स्टार्ट एक्झाम, प्रोसीड नाव करा. नंतर ॲक्च्युअल एक्झाम तुमची स्टार्ट झालेली आहे. लक्षात घ्या, 1 तास 60 मिनिट, खूप वेळ कमी आहे. शांततेत क्वेश्चन सोडवायचे आहेत तुम्हाला. लक्षात घ्या, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, मगच 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. लक्षात घ्या. तर काय काय असणार आहे, क्वेश्चन्स असणार आहे, तर टायमर आहे सगळा. लक्षात घ्या, व्ह्यू इन्स्ट्रक्शन, ते जे काय असेल ते सर्व व्यवस्थित वाचून घ्या. इथं एंड टेस्ट लिहिलेलं आहे, एंड टेस्ट करू नका, सर्व क्वेश्चन सोडवा, ॲटोमॅटिक टेस्ट एंड होईल. लक्षात घ्या. पुढे बघूया काय. 1 आउट ऑफ 20 वॉर्निंग. यस, आपण आत्तापर्यंत 3 वॉर्निंग सांगत होतो, तर ऑथेंटिक त्यांनी सांगितले आता आउट ऑफ 20 वॉर्निंग. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पडूच नका, प्रामाणिकपणे टेस्ट द्या, वॉर्निंग वगैरे येणार नाही, म्हणजे तिथं वेळ जाणार नाही तुमचा. लक्षात घ्या. 40% इझी, 40% मीडियम, 20% टफ क्वेश्चन आहेत. लक्षात घ्या. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित पेपर द्या. नंतर अशी एक विंडो येईल, यस सबमिट इट, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट टेस्ट. तर तेव्हा येस सबमिट इट, जर एक्झाम पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाले असेल तर येस सबमिट इट असं म्हणा. ठीक आहे. अशा प्रकारे हा शॉर्ट युजर गाईड आलं होतं, त्यावरती हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.